नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी माध्यम घटक क्रमांक 2 बघणार आहोत. तर घटक क्रमांक 2 मध्ये काय आहे, तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. दर्शनी म्हणजे कुठला, आता एखादं मी उदाहरण घेऊन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. एखादा आपण संख्या घेऊ, एखादी संख्या 4333. काय घेतली आपण संख्या 4333. आता इथं बघता आपल्याला स्थान माहिती आहे, एकक, दशक, शतक, हजार. तर इथं दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत. आता इथं 3 हा जर आकडा बघितला, आपण 3 ही जर संख्या बघितली तर दर्शनी किंमत मध्ये काहीही फरक होत नाही. ती कुठल्याही स्थानावर लिहिली संख्या तरी तिची किंमत तीच राहते. दर्शनी किंमत मध्ये त्या संख्येची किंमत बदलत नाही. संख्या कुठल्याही स्थानावर लिहिली, कुठल्याही स्थानावर असेल तर किंमत बदलत नाही, बदलत नाही. आता आपण दर्शनी किंमत आता बघूया. त्याच्यातली 3 इथं पण दिसतंय. दर्शनी किंमत काय 3च आहे. इथं लिहिलं तरी 3च म्हणणार आपण, इथं लिहिलं तरी 3च म्हणणार. पण स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलत असते. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलणार आहे. स्थानानुसार बदलत असते. दर्शनी किंमत म्हणजे आपण इथं 3च म्हणणार आहे, इथं 3 म्हणणार आहोत, इथं 3 म्हणणार आहोत. सपोज हजारच्या स्थानावर जरी असतं 3 तरी आपण काय म्हणलं असतं, 3च म्हणलं असतं. पण स्थानिक किंमत ही या 3ची काय आहे, 3 एकक आहे. काय आहे, या 3ची किंमत काय आहे, 3 एकक किंवा सुट्टे म्हणतो आपण त्यांना, बरोबर आहे. 3 एकक किंवा 3 सुट्टे. या 3ची किंमत काय आहे, 3 दशक म्हणजेच काय 30 आहे. लक्षात घ्या, दर्शनी किंमत म्हणजे कुठेही संख्या लिहिली, कुठल्याही स्थानावर लिहिली तर त्याची किंमत बदलत नाही, तीच राहणार आहे. पण स्थानिक किंमत ही प्रत्येक घरात आपण स्थानानुसार ती बदलत राहणार आहे. इथल्या 3ची किंमत काय असणार आहे, 3 शतक म्हणजेच किती, 300. फरक दिसतोय, हे 3 आहे, हे 30 आहे आणि हे 300 आहे. लक्षात घ्या. आणि 4000 म्हणजे काय, 4 वर 4 शून्य येणार, सॉरी 3 शून्य येणार. 4 वर किती येणार, 3 शून्य येणार, कारण हे हजाराचं स्थान आहे. तर संख्या कुठल्या स्थानावर लिहिलेली आहे त्याच्यानुसार त्याची स्थानिक किंमत ठरत असते आणि स्थानानुसार स्थानिक किंमत बदलत असते. पण दर्शनी किंमत ही जी आपल्याला दिसते, लगेच 3 दिसतंय, इथं 3च म्हणणार आपण. दर्शनी किंमत स्थानानुसार बदलणार नाही. या दोन्हीतही फरक आहे. आता ह्याला आपण सेमी इंग्लिश जे असतील किंवा इंग्लिश मिडियमचे जे असतील त्यांना दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. काय म्हणतो याला, फेस व्हॅल्यू. आणि ह्याला काय म्हणतात, प्लेस व्हॅल्यू. कारण स्थान आहे, प्लेस कुठल्या स्थानावर लिहिलेली, एककच्या, दशकच्या, शतकच्या, कोटीच्या, त्याला म्हणणार आहोत प्लेस व्हॅल्यू. प्लेस प्रमाणे ती संख्या, त्याची किंमत बदलत जाणार आहे. ह्याच्यात महत्वाचे काय, स्थानानुसार का बदलत जाते, किंमत बदलत जाते. स्थानानुसार किंमत बदलत जाते. आता तुम्हाला पुस्तकानुसार मी अजून एकदा लक्षात देते की दशक किती, एकक किती, शतक किती म्हणजे हजार किती म्हणजे ते आपण बघूयात. पृष्ठ क्रमांक वाटलंच तर तुम्हाला मी सांगते. पृष्ठ क्रमांक पृष्ठ क्रमांक 113.
यात आपल्याला या व्हिडिओमध्ये जे दाखवते मी तो घटक क्रमांक 2 तुमचा 113ला पृष्ठ क्रमांकावर चालू होत आहे. आता याच्यात काय सांगितलं, मी जे सांगितलं ते झालं. दर्शनी किंमत झाली, स्थानिक किंमत झाली. तर आपण एक दशक, एक शतक, 1000, 10,000च्या किमती बघूयात. एक दशक म्हणजे किती? एक दशक म्हणजे 10 एकक. एक शतक म्हणजे किती? 100 एकक. 1000 म्हणजे किती? 1000 एकक. लक्षात घ्या, एक दशहजार म्हणजे किती, किंवा याला सहस्त्र पण म्हणता येते. हे दशसहस्त्र, दशहजार किंवा दशसहस्त्र म्हणलं तरी चालेल. 10,000. दश म्हणजे 10, शत म्हणजे 100. दश म्हणजे काय? 10 आकडा लक्षात घ्यायचा लगेच. दश म्हणजे 10. शत म्हणजे 100. एक दशक म्हणजे 10 एकक. एक शतक म्हणजे 100 एकक. 1000 किंवा एक सहस्त्र म्हणजे 1000 एकक. एक दशहजार किंवा एक दशसहस्त्र म्हणजे किती? 10,000 एकक. आता आपण जे सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत ती मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते, व्यवस्थित युक्त्या नवीन सांगते, त्या लक्षात घ्यायच्या. कारण या ज्या युक्त्या मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला स्कॉलरशिपसाठी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दुसऱ्या कुठल्या देत असाल तुम्ही ऑलिम्पियाडच्या वगैरे, तर त्याच्यासाठी सुद्धा युजफुल ठरेल. तर आपण आता सरावासाठी ज्यांनी उदाहरण दिलेली आहेत ती आपण बघूयात. आता यात येताना काय केलं त्यांनी, सरावासाठी जी उदाहरण दिली तर त्यामध्ये तुम्हाला एक संख्या दिली आहे आणि संख्येत स्टार मार्क दिलेला आहे. एक संख्या तुमच्या पुस्तकातलीच घेते मी उदाहरण. 6 स्टार आणि अंतर दिले 36. पहिलं दिले 6 स्टार मार्क दिले, म्हणजे आपल्याला इथं काय किंमत आहे माहित नाही. आपल्याला इथल्या किमती काढायच्या की इथं कुठली संख्या असणार आणि इथं कुठली आहे. आणि अंतर दिले, अंतर म्हणजे त्यातली वजाबाकी दिली, म्हणजे या स्थानातून हा स्थान जर हे स्थान वजा केलं तर किती होणार आहे हे दिलेलं आहे 36. बरोबर आहे का? 6 स्टार आणि अंतर दिले 36. आता आपल्याला कसं वाटतंय की 36 दिले, मग आपण कुठली संख्या घालून बघावी? टाइमपास व्हायला नको आपल्याला. प्रत्येक संख्या आपण घालून बघणार का? 1 घालून, 2 घालून, 3 घालून, असं नाही. तर सोपी युक्ती काय आहे की इथं 6 दिसते. काय दिसते आपल्याला? 6. मग ह्याच्या जवळची राऊंडेड फिगर. राऊंडेड फिगर म्हणजे काय की आपण 10, 100, 1000, 10,000 या फिगर्स, किंवा 30, 40, 400, 500 या स्थानाच्या जवळच्या स्थानाला आपल्याला कुठली तरी अशी एक किंमत बघावी लागते की ज्याची वजाबाकी आपल्याला 36 येईल. आता आपल्याला पटकन लक्षात येणार नाही, जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही काय करावं, कुठली संख्या घ्यावी. तर एक सोपी युक्ती आहे की 36 मध्ये किती ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे 0 येईल. सोपी गोष्ट आहे. 6 मध्ये किती ऍड केल्यानंतर इथे 0 येईल? 6 मध्ये 4 ऍड केला. 4 ऍड केलं, 6 4 10, हा चाला 1, 3 ने 4, म्हणजे ह्याच्या जवळची राऊंडेड फिगर काय आली? 40. बरोबर आहे. मग 40 मधलं आपण 4 जर घेतले इथं, आणि ह्यानी दुसरी गोष्ट काय सांगितली, दुसरी अट काय सांगितली की दोन्ही संख्या सेम आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. म्हणजे एक संख्या वेगळी एका स्टारला आणि दुसऱ्या स्टारला वेगळी अशी नाही. या दोन्ही ज्या संख्या आहेत ते सेम असणार. म्हणजे इथं जर 4 लिहिलं तर इथं पण 4च लिहावं लागेल, एकच संख्या येते आपल्याला. तर आपण करून बघूयात आता. 44 हा आकडा आला आपला. मग या स्थानिक किंमत काय ह्याची? या 4ची स्थानिक किंमत काय आहे? 40. आणि या स्थानची किंमत किती आहे? 4. 40 वजा 4 किती येते? 36, जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. लक्षात घ्या मी काय केलं. पहिल्यांदा राऊंडेड फिगरच्या जवळ जायचं आपण, ज्याला आपण बेस म्हणतो.
बेसचे फिगर्स असतात ना 10, 100, 1000 ह्या 10 पटीच्या झाल्या. किंवा सब बेस जो असतो तर त्याला 30, 40, 50, 400, 500 असे सब बेस म्हणतो. ह्याला आपण बेस म्हणूयात आणि ह्याला सब बेस म्हणूयात. त्याच्या जवळपास आपल्याला संख्या येण्यासाठी आपण काय करतो, इथे शून्य तर प्रत्येक ठिकाणी आहे, मग इथे शून्य येण्यासाठी आपण काय करावं लागेल एवढा साधा विचार करायचा, घाबरून द्यायचं कारण नाही. त्यामुळे काय होईल, 6 अधिक 4 शून्य दिलं, 10 आले, हातचा आलाय, इथली संख्या तुम्हाला मिळाली. मग दशक स्थानच्या हे इथं दशक स्थान आहे, इथं एकक आहे आणि इथं आहे शतक. मग या स्थानाच्या किमतीत आणि या स्थानाच्या किमतीतलं अंतर दिलेलं आहे हे लक्षात घ्या. 4 हे दशक आहेत आणि 4 एकक आहेत. मी मगाशी पहिला प्रॉब्लेम तुम्हाला सांगून समजावून दिलेला आहे की स्थानानुसार किमती बदलत जातात. दिसायला 4 इथं पण 4 दिसतात, तिथं पण 4, म्हणजे दर्शनी किंमत मध्ये बदल नाही. पण दर्शनी किंमत बदलत नाही, पण स्थानिक किंमत मध्ये बदल. कारण इथल्या 4 ची व्हॅल्यू काय आहे, 40 आहे आणि इथल्या 4 ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. 40 मधून 4 गेल्यानंतर 36 येते, जे आपल्याला अंतर ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, 44. म्हणजे संख्या काय तयार होईल तुमची, उत्तर काय येईल, 644 ही संख्या तयार होईल. लक्षात आलंय. अजून मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दुसरी गणित पण समजून देते, सगळी सरावाची उदाहरण मी समजून देते तुम्हाला. चला आता आपण पुढचं गणित बघूया. पुढचं दिलेलं आहे त्यांनी दुसरं गणित. प्रॅक्टिस आवश्यक आहे. प्रॅक्टिस असली की तुम्हाला फास्ट करता येईल आणि ॲक्युरेट तुमचं उत्तर येईल. दुसरा जो प्रॉब्लेम आहे, 7 स्टार दिलेला आहे, परत 2 स्टार. इथं पण सेम आहे, इथं जो आकडा असेल तोच इथं आकडा असेल, इथं जी संख्या असेल तीच इथं संख्या असणार आहे. आणि त्या दोन्हीतलं अंतर किती दिले तुम्हाला, 99. काय दिलेलं आहे, 99. आपला नियम काय, राऊंडेड फिगरच्या जवळ जायचं. इथं 9 आहे, म्हणजे काय ऍड करावं लागेल ह्याच्यात, 1. सोपी गोष्ट आहे, युक्ती सोपी आहे. सोपं वाटायला लागले का आता. 9 ने 10, हातचा 1, 9 ने 10. आता आपल्याला करायचंय, हे शतकच्या घरात आलं, इथं एक आहे आणि हे बघा एकक, दशक, शतक आणि हजार. आपल्याला इथं जी किंमत आहे तीच इथं किंमत राहणार आहे. त्यांनी जे सांगितलेत कंडिशन की यातलं अंतर एवढं आहे आणि या दोन्ही संख्या एकच आहेत. आता असं करून बघायचं, ह्याची किंमत किती आहे, 100. ह्याची किंमत किती, 1. आणि ही वजाबाकी दिलेली 99 काय दिलेली, त्यांनी अंतर दिले. अंतर म्हणजे वजाबाकी, दोन्ही संख्यातील वजाबाकी दिलेली. 100तून 1 गेलं किती, 99. आलं अंतर करेक्ट. आता फास्ट तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट आपण बघूयात. आता ही संख्या बघितली ना बघितली, तुम्हाला उत्तर तुमच्या तयार असेल पाहिजे डोक्यात, एवढं तुम्ही फास्ट करू शकाल पाहिजे. नंतर दिलेले तिसरं गणित, 5 स्टार, 3 स्टार आणि 8 आहे. अंतर काय दिले बघू आपण, 5940. आता लक्षात घ्या, मोठे आकडे बघून घाबरून जायचं कारण नाही. कितीही मोठा आकडा असू दे, कोटीपर्यंत, दशकोटीपर्यंत असू दे, आपल्याला प्रॉब्लेम नाही. मी जी युक्ती सांगितली त्या युक्तीप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ॲक्युरेट उत्तर काढता येईल. आता इथे 0 असताना तुम्ही म्हणाल मॅडम इथं 0, मग आपण अशी फिगर लिहू का, नाही. तर त्याच्या पुढचं घर आपण जायचं. 0 असेल तर 0ला 0 तसाच ठेवायचा. त्याच्या पुढचं घर आपल्याला राऊंडेड फिगर करायचे. मग 4 मध्ये किती मिक्स केल्यावर 10 होतात किंवा 0 येईल आपल्याला, तर 6. आणि याच्यात 0 मिक्स करायचं म्हणून 60 लिहिलं. ठीक आहे, 0ला 0 ठेवायचा, 6 × 4 10, हातचा 1, 9 ने 10, हातचा 1, 5 ने 6, 1 2 3 4, म्हणजे इथं हजारचं स्थान आहे. एकक, दशक, शतक. इथली किंमत आपल्याला आली 6.
इथली पण यायला पाहिजे 6च. आता आपण परत उलट हे करून बघूयात, पडताळा म्हणून त्याला. इथल्या 6ची किंमत काय आहे? 6000. हे तर लक्षात आलं आपल्या. हे जे घर आहे 6चं ते दशक स्थानात आहे, म्हणजे इथून 60 वजा करावं लागतील. नीट लक्षात घ्या, स्थानिक किंमत काय आणि दर्शनी किंमत काय. दर्शनी किंमतचा तर आपल्याला फायदा होत नाही, कारण दर्शनी किंमत काय बदलत नसते. पण स्थानिक किंमत स्थानानुसार बदलते. इथल्या 6ची किंमत आहे 6000 आहे आणि इथल्या 6ची किंमत आहे 60, दशकाच्या स्थानात आहे म्हणून. मग 6000 मधून 60 वजा करायचे आणि ही एवढी संख्या येते का बघायची. शून्यातून शून्य गेले 0. तुम्हाला मी वजाबाकी वगैरे शिकवलेली. सपोज तुम्हाला 0 असताना वजाबाकी वगैरे करता येत नसेल तर दुसरीची तिसरीची व्हिडिओ बघा तुम्ही. संख्यांवरील क्रियामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. काही शुल्लक जरी शंका असतील तर अगोदरची व्हिडिओ बघून घ्या नीट. आता इथे काय करायचं? 10. इथे काय करायचं? 9. इथं करायचे 5. 10तून 6 गेले 4. 9 9, 5 5. आलं तेच उत्तर. जे प्रश्नात दिलेले अंतर ते उत्तर आलेलं आपलं. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. पुढचं गणित बघू आपण. चला आता पुढचं गणित बघूया. चौथं गणित आहे. 1 स्टार मार्क, 2 5 3 4 आणि परत स्टार मार्क आहे. आणि अंतर का दिलंय? 6,99,993. बरोबर आहे. संख्या आहे 1 स्टार, 2 5 3 4 स्टार आणि अंतर काय दिलेलं आहे? 6,99,993. आता आपल्याला इथं 0 येण्यासाठी आपल्याला काय ऍड करावं लागेल? 3 जर आपण 7 मिक्स केले तर उत्तर आपले 0 येईल एकक स्थानचं. याच्यात पुढे 7 8. 3 7 10. हातचाला 1 9 1 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 10. हातचाला 1 आणि 7. किती आलं उत्तर आपलं? 7 लाख उत्तर आलेले आहे. आता इथं आपण किंमत देऊन बघू. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. लक्षाच्या तिथला आपल्याला आकडा आला 7. तीच किंमत आपण इथं ठेवून बघायची. आता अजून एक तुम्हाला लक्षात येत असेल की यातून ही किंमत वजा केली तर हे उत्तर येतेच आहे. पडताळा करतो ना आपण की आलेल्या बेरजेतून जर दिलेली संख्या वजा केली तर आपल्याला जी मेन संख्या आहे ती आपल्याला उत्तर येते. म्हणजे 7 लाखातून 7 जर वजा केले तर ही किंमत येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे. 7 लाखातून 7 जर वजा केले तर ही किंमत येते आपली. एवढं लक्षात घ्यायचंय. नंतर जे लास्टचा प्रॉब्लेम आहे 5वा तो मी आता सोडून दाखवते तुम्हाला. पाचवं उदाहरण घेऊ आपण. 8 स्टार 7 स्टार 49. आणि अंतर काय दिलंय? 19,800. आता इथे 0 0 इथं पण 0 0 देऊन टाकायचे. 8च्या ठिकाणी 0 येण्यासाठी काय करावं लागले? 2 अधिक ऍड करावं लागतील आपल्याला. 0 0 8 2 10. हातचाला 1 9 1 10. हातचाला 1 2. आता हे आपण स्थान बघूयात. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 20 ही किंमत म्हणजे 20,000 आला. इथली किंमत आपल्याला आली 2. इथं पण 2 देऊन बघायचं. म्हणजे काय? 20,000 मधून 200 वजा केले तर 19,800 येतील. हा टाळा आपल्या बरोबर आलाय. 20,000 मधून 200 गेल्यावर 19,800 त्यांनी अंतर दिलेलंच आहे, कारण हे या 2ची किंमत काय आहे? दशहजार म्हणजे 20,000 आहे. 2 ही जी संख्या आहे 2 ही कुठल्या स्थानात आहे? शतकाच्या, म्हणजे हे 200.
20,000 मधून 200 गेल्यावर 19,800 उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे. म्हणजे ही संख्या काय असणार आहे? 8 2 7 2 4 9 म्हणजे 8,27,249 अशी संख्या असणार आहे. आता आपण काय करू? स्वाध्यायाकडे जाऊयात. लक्षात येते? प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला फास्ट उत्तर येणार नाही. स्वाध्याय क्रमांक 1 आता बघूयात आपण. स्वाध्याय 1 त्यातलं एक पहिलं गणित बघूयात आपण. त्याने काय दिलंय? 5 चौकोन दिलाय, 1 चौकोन दिलाय. ही 4 अंकी संख्या असून दोन्ही चौकोनात समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील अंतर दिलेले आहे 297. आता आपल्याला हे स्टार काय किंवा चौकोन काय एकच आहे, म्हणजे दोन्ही चौकोनात एकच संख्या असणार आहे हे लक्षात आलेलं आहे. आता आणि अंतर का दिलेलं आहे? या दोन्ही चौकोनातलं अंतर म्हणजे या दोन्ही ज्या किमती असतील, ज्या संख्या असतील त्यातलं अंतर दिलेलं आहे 297. आता आपला नियम आहे, इथं 0 येण्यासाठी आपल्याला किती ऍड करावं लागतील? 7 3 ऍड केलं तर 0 येईल. 7 आणि 3 10 हातचा 1 9 1 10 हातचा 1 3. मग 300 मधून जर 3 वजा केले तर 297 उत्तर येत आहे. म्हणजे इथं पण 3 असणार आहे आणि इथं पण 3 असणार आहे. कारण 300 मधून 3 वजा का केले मी? हे एकक दशक शतक आहे. म्हणजे या तीनाची किंमत काय आहे? 300 आणि या तीनाची किंमत काय? 3. 300 मधून 3 गेले तर 297 उत्तर येते. म्हणजे ही संख्या काय असणार आहे? 5 3 1 3 म्हणजे 5313 ही संख्या असणार आहे. पण त्यांनी विचारलंय चौकोनात कुठला अंक येईल? चौकोनातील 3. म्हणजे ऑप्शन तुमचा थर्ड जो आहे तो करेक्ट येईल. दुसरं पण तसंच दिलेलं आहे. आता यामध्ये स्वाध्यायामध्ये वेगवेगळी व्हरायटी जी असेल ती मी तुम्हाला सोडून दाखवते. दुसरं पण गणित तसंच आहे. अंतर दिलेलं आहे 8 स्टार स्टार 8. 90 त्यांनी हे दिलेले. अधिक किती करावं लागेल? 10 म्हणजे येईल 100. इथं 1 इथं 1 दिला, 100 मधून 10 गेले. आले 90 उत्तर. म्हणजे इथं काय असणार आहे? 1 हा अंक असणार आहे आणि संख्या काय असणार आहे? संख्या विचारली तर 8 1 1 8 ही संख्या असेल आणि अंक जर विचारला तर 1 हा ऑप्शन करणं योग्य ठरेल. परत पुढचं पण तसंच आहे. म्हणजे अंतर दिल्यानंतर आपल्याला संख्या काढता येईल. आता वेगवेगळी व्हरायटी बघू आपण कुठली असेल तर. चौथं पण उदाहरण तसंच आहे. आता प्रश्न क्रमांक 5 बघू जो वेगळा आहे, डिफरंट आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय दिलेले त्यांनी? एक संख्या दिलेली आहे आणि 48,175 ही संख्या त्यांनी दिलेली आहे. आणि काय विचारलंय? या संख्येतील 8 आणि 7 या स्थानिक किमतीत अंतर किती आहे? आता आपल्याला कळते की हे किती आहे? 48,000 म्हणजे हे एकक दशक शतक हजार म्हणजे हे किती आहेत? 8,000 आहेत. बरोबर आहे. वजा 70 कारण 7 हे जे आहे ते दशकाच्या स्थानात आहे. शून्यातून 0 गेला 0. इथे झाले 10, इथे झाले 9, इथे झाले 7. 9 मराठीतले तिने. 10तून 7 गेले 3, 9 9 7 7. म्हणजे 7,930 ऑप्शन आहे का तिथं? आहे. सेकंड ऑप्शन आहे 7,930. लक्षात घ्या त्यांनी 8 आणि 7 या स्थानिक किमतीतील आपल्याला अंतर विचारलेले आहे. मोठं जे स्थान आहे ते पहिल्यांदा वर लिहायचं आणि छोटं जे स्थान आहे त्याच्यानंतर खाली लिहायचं आणि वजाबाकी करायची. शून्यातून 0 गेले 0, 10तून 7 गेले 3, इथं 0 असल्यामुळे इथं 9 होणार आहे. 9 9
8तून 1 इकडे गेलेलं आहे, त्यामुळे 707. 7930 हे उत्तर करेक्ट येईल. चला तर पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. 30 संख्या दिली मगाचीच, 48,175. 7ची किंमत, स्थानिक किंमत ही 5च्या स्थानिक किमतीच्या किती? 7 आणि 5. आता 7ची स्थानिक किंमत काय आहे? 70, कारण हे दशकाच्या स्थानात आणि हे एककाच्या स्थानात आहे. या दोन्हीतून आपल्याला विचारलेले. 7ची किंमत किती झाली? 70. 5ची किती झाली? 5, कारण हे एकक आहे, हे दशक असल्यामुळे आपल्याला 70 होईल. तर किती पट आहे म्हणून विचारलंय. आता इथं तुमचे पाढे जर पाठ असतील 14 पंचे 70, तर आपल्याला कळेल की 5 गुणिले 14, 14 पट जर ही हे एकक केलं तर आपलं उत्तर या दशका एवढं येतंय. किती पट विचारलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करावे लागतील. आणि पाढेपाठ असतील तर लगेच तुम्हाला उत्तर येईल 14 पंचे 70 म्हणून तुम्ही उत्तर लिहू शकता. आता पुढचे जरा वेगळ्या प्रकारचे विचारलेले गणित आहे, त्यापैकी मी एक गणित तुम्हाला करून दाखवते. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न. ₹32,527 या संख्येतील ज्या दोनची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. आता इथं दोन तुम्हाला इथं पण दिसतात, इथं पण दिसतात, पण हे काय आहेत? दशक आहेत, म्हणजे हे 20 झाले. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. या दोनची किंमत किती झाली? 2000. लक्षात घ्या, स्थानिक किंमत स्थानावरून बदलतात. इथल्या दोनची किंमत 20 आहे, कारण हे दशकच्या स्थानात आहे. इथल्या दोनची किंमत किती? 2000 आहे. तर त्याच्या डावीकडे लगेच एक शून्य दिल्यास संख्या कितीने लहान अगर मोठी होईल म्हणून विचारलेलं आहे. आता आपल्याला मोठ्या दोन कुठल्या आहे? हे, कारण हजाराच्या अगोदर एक शून्य द्यायला सांगितलंय, त्या संख्येच्या आपल्याला अगोदर एक शून्य द्यायला सांगितलंय. आता बघता क्षणी तुम्हाला कळेल की ही संख्या किती होती? 5 अंकी होती. एक शून्य वाढवलं की एक कुठलीही संख्या आपल्याला ऍड केली तर काय होईल? ती संख्या मोठी होईल. झालीच आहे. आता हे 32,527 होते, आता काय झालंय? 3,02,527 संख्या झाली. म्हणजे येणारी जी संख्या असते ती मोठी होणार किंवा येणार हे तर फिक्स झालं, कारण 3 अंकी संख्यापेक्षा 4 अंकी संख्या मोठी असणार, 4 अंकीपेक्षा 5 अंकी संख्या मोठी असणार. पुढील उदाहरण बघूयात. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. प्रश्न 9. यात काय दिलेलं आहे? एक संख्या दिलेली आहे तुम्हाला 159. 159 या संख्येत ज्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे त्या अंकाच्या उजवीकडे लगतच एक शून्य दिल्यास काय काय तयार होईल? खालचे ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात कमी स्थानिक किंमत कोणाची असते? एककाची. मग ह्याच्यानंतर आपलं काय होणार आहे की या संख्येनंतर तयार होणारी संख्या आपली ही अशी असणार आहे, कारण एकक हे घर सगळ्यात छोटं असतं. आपलं सगळ्यात स्थानिक किंमत कोणाची कमी असते? एकक स्थानाची. त्याच्या उजव्या साईडला सांगितले, आपल्या हाताच्या उजव्या साईडला एक शून्य द्यायचा, एककाच्या शून्य पुढं उजव्या हाताने एक शून्य दिला तर आपल्याला काय फरक दिसतोय? ही संख्या होती 3 अंकी. 3 अंकी होती. आता काय झाली संख्या? 4 अंकी झाली. मी तुम्हाला मगाशी सांगितलं 3 अंकी संख्यापेक्षा 4 अंकी संख्या मोठी असणार. 4 अंकी संख्येपेक्षा 5 अंकी, त्याच्यापेक्षा 7 अंकी, 8 अंकी, 9 अंकी, जेवढ्या अंकी संख्या असेल मोठी म्हणजे 4 अंकी ही 3 अंकापेक्षा मोठी असणार आहे. त्यामुळे 159. आता काय झालं? हे 1590 झाले.
हिची व्हॅल्यू काय झाली, या संख्येची व्हॅल्यू काय झाली 1590. कधीही 1590 159 पेक्षा मोठी झाली संख्या. 4 अंकी झाली त्यामुळे मोठी पण झाली, कारण ही संख्या 3 अंकी होती. आणि दुसरं त्यांनी ऑप्शन सगळेच बघायचे, पण 4 अंकी संख्या झाली, हो 4 अंकी संख्या झाली, मुळीची संख्या 10 पट झाली, 10 पट. आता इथे शून्य झालाय, शून्य दिला गेलाय, त्यामुळं 10च्या पटीत आली संख्या, म्हणून ही 10 पट झाली, मोठी झाली आणि 4 अंकी झाली. आणि अजून एक ऑप्शन दिलं त्यांनी, मुळीची संख्या 1431 ने वाढली. मूळची संख्या. आता आपल्याला मूळची संख्या हे करण्यासाठी काय करायचं, तयार झालेल्या संख्येतून मूळ संख्या जी आहे ती वजा करायची. आणि एवढं उत्तर येते का नाही बघायचं. इथं झाले 10, इथं झाले 8, 10तून 9 गेले, 1 उरला, 8तून 5 गेले, 3 उरले, 5तून 1 4, 1 सेकंड ऑप्शन काय, मूळची संख्या 1431 नी वाढली किंवा मोठी झाली, किंवा वाढली. हा ऑप्शन करेक्ट आहे, हा ऑप्शन करेक्ट आहे, हा ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे चारही ऑप्शन करेक्टच आले आपले. मूळ संख्या काय होती लक्षात घ्या, 159 होती. त्यांनी काय सांगितलं, कमीत कमी स्थानिक किंमत ज्याची कमीत कमी आहे, म्हणजे एककाच्या पुढे आपण उजव्या हाताने उजव्या साईडला सांगितल्यामुळे उजव्या साईडला 0 दिला, त्यामुळे ती 10 पट झाली. 0 आला की 10 पट, डोळे झाकून म्हणायचं की 0 आला की 10 पट संख्या झालीच ती. 4 अंकी संख्या झाली. आणि कितीने मोठी झाली, 1431 नी मोठी झाली. साधं सोपं आहे, आपण त्यांच्या कंडिशन प्रमाणे, त्यांच्या अटीप्रमाणे जी संख्या तयार होती त्यातून आपली संख्या वजा करायची ओरिजिनल, आणि त्यातला डिफरन्स जे अंतर आहे तेच म्हणजे कितीने मोठी झाली कितीने कमी झाली. आता कमी तर म्हणायचे चान्सेस नाहीत, कारण ही संख्या 4 अंकी आणि ही 3 अंकी, त्यामुळे संख्या तर मोठीच होणार आहे. कितीने मोठी झाली, मग 1431 नी संख्या मोठी झाली, म्हणजे चारही ऑप्शन यामध्ये करेक्टच आहेत. पुढचा पण प्रश्न त्यांनी तसाच सांगितलेला आहे. 319 या संख्येत ज्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी म्हणजे एकक, सर्वात स्थानिक किंमत कोणाची कमी असती, एककाची, त्या अंकाच्या उजवीकडे लगतच एक 0 दिल्यास काय काय होईल, ते पण तुम्हाला करून दाखवते. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. संख्या काय दिली त्यांनी, 319, बरोबर आहे. परत काय म्हणलंय, सर्वात कमी स्थान कुठलं आहे, एककाचं, त्याच्या पुढे 0 दिला, संख्या तयार झाली आपली, ही तयार झालेली संख्या म्हणून आपण, तयार झालेली संख्या. हे काही तुम्हाला ह्याच्यात करत बसायचं नाहीये, जेव्हा तुम्ही परीक्षेचा पेपर सोडवता तेव्हा फास्ट करायचे. तयार झालेली संख्या, त्याचा डिफरन्स आणि काय काय ऑप्शन आहेत त्याच्यात फक्त हे करत राहायचं. हे मी तुम्हाला समजण्यासाठी देते. वहीत करताना तुम्ही अशा पद्धतीने लिहून ठेवलं तरी चालेल, पण परीक्षेच्या वेळेस आपल्याला वेळ नसतो, कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त उदाहरण आणि करेक्ट सोडवणं गरजेचं असतं. तयार झालेली संख्या 3190, म्हणजे ही परत 4 अंकी संख्या झाली, ही 3 अंकी होती, 4 अंकी झाली, 10 पट झाली. आता अजून काय ऑप्शन आहे का बघूयात. संख्या पूर्वीपेक्षा 2871 नी वाढली का. तर आता तयार झालेल्या संख्याला मी काय सांगितलं, तयार झालेली संख्या कुठली आहे, ही, त्यातून आपली पहिला त्यांनी दिलेली संख्या वजा करायची. ही तयार झालेली संख्या, तयार झालेल्या संख्येतून दिलेली संख्या वजा करायची. 319 वजा केली, किती आलं, इथं झालं 10, इथं झालं 8, 10तून 9 गेले 1, 8तून 1 गेले 7, 1तून 3 जाणार नाहीत म्हणजे झाली इथे 11, इथं झाले 2, 11तून 3 गेले म्हणजे 8, 2 अशी 2, 2871 नी संख्या वाढली आहे. बरोबर आहे, म्हणजे पहिला ऑप्शन पण करेक्ट आहे, दुसरा ऑप्शन पण करेक्ट आहे. 10 पट झाली, 0 आला म्हणजे 10 पट झाली.
4 अंकी संख्या झाली, दिसतीच आहे तुम्हाला, 1 2 3 4 4 आकडे दिसतात म्हणजे 4 अंकी संख्या झाली. म्हणजे यातही सर्व पर्याय बरोबरच आहेत. आता तसेच 1 2 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तसेच दिलेले आहेत. 52 संख्येच्या 2च्या उजव्या लगत 5 लिहिल्यास. आता हा वेगळा प्रश्न आहे, तेवढा 12वा सोडूयात आणि मग आपण स्वाध्याय क्रमांक 2 ला लागूयात. प्रश्न क्रमांक 12वा सोडून दाखवते तुम्हाला. प्रश्न क्रमांक 12वा, कारण ह्याच्यात वेगळं जरा. त्यांनी काय दिलेली संख्या 52 दिलेली. 52 संख्येच्या 2च्या उजवीकडे लगतच 5 लिहिल्यास संख्येत कोणता बदल होईल? ही दिलेली संख्या, आता तयार झालेली संख्या लिहितो आपण. काय सांगितलंय? याच्या लगेचच 5 लिहायचे म्हणजे 525 झाले. दोनच्या उजवीकडे लगेचच 5 लिहिल्यास काय होईल? संख्या 10 पट होईल का? नाही. 3 अंकी संख्या तयार होईल का? बरोबर आहे, 3 अंकी संख्या होईल. 3 अंकी संख्या होईल. अजून काय? शतक स्थानाच्या 5ची स्थानिक किंमत एकक स्थानाच्या 5च्या 100 पट होईल. काय म्हणलेलं आहे? शतक. आता इथं ते एकक आहे, दशक आहे, शतक आहे. शतक स्थानची म्हणजे ही ह्याची किंमत किती आली? 500. ह्याची किंमत किती आली? 5. म्हणजे एककाच्या स्थानाच्या 100 पट ही शतकाच्या स्थानाची किंमत झाली. बरोबर आहे, हा पण ऑप्शन करेक्ट आहे. दोन्ही 5च्या स्थानिक किमतीत 595 चे अंतर पडेल. दोन्ही 5च्या किमतीत म्हणजे किती? या 5ची किंमत किती आहे? 500 वजा या 5ची किंमत किती आहे? 5. इथे किती झाले? 10, इथे झाले 9, इथे झाले 4. 10 तून 5 गेले, 5 9 9 4. दोन्ही 5च्या स्थानिक किमतीत 495 चे अंतर पडेल. आता प्रश्न काय विचारला होता ते बघा. 52 संख्येच्या 2च्या उजवीकडे लगतच 5 लिहिल्यास संख्येत कोणता बदल होईल? बदलाचा खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? आता आपल्याला ह्याच्यासाठी त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या पर्यायामध्ये काय होता? 10 पट हा पर्याय चुकीचा आहे. 10 पट हा पर्याय चुकीचा आहे, कारण इथे जर 0 असतं तरच 10 पट झाली असती. 0 नाही तर 10 पट नाही, म्हणून ह्याचा जो ऑप्शन आहे 10 पट संख्या झालेली नाही हा पर्याय चुकीचा आहे. मी तुम्हाला हे दोन्ही तिन्ही का करून दाखवलं तर कुठल्या पद्धतीने तुम्हाला विचारू शकतील. कितीने मोठी झाली, हे कितीचे अंतर पडलेलं आहे, 3 अंकीचे 4 अंकी झाली का, या प्रत्येक गोष्टीचा कुठल्या पद्धतीने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला मी गणित हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. आता याच्यात काय विचारलं होतं? चुकीचा पर्याय. चुकीचा पर्याय कोणता आहे असं विचारलं होतं, म्हणून हे 10 पट नाहीये. तिसरीच्या व्हिडिओमध्ये आता झालेलं आहे की संख्यांवरील क्रियामध्ये विभाजकच्या कसोट्या किंवा हे जर 2ची 3ची 5ची 10ची कसोटी पण मी समजावून सांगितलेली. ते जरी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आता आपण स्वाध्याय क्रमांक 2 ला जाऊयात. स्वाध्याय क्रमांक 2. स्वाध्याय क्रमांक 2. 7000 त्यातलं पहिलं गणित बघू आपण. 7000 6 शतक म्हणलंय. शतक म्हणजे 2 शून्य दिले आणि 6 म्हणजे 600. हे लगेच लक्षात आलं पाहिजे. 3 दशक म्हणजे 30. यांची करायची बेरीज 0 3 6 9 म्हणजे 7630. जिथं ऑप्शन असेल तिथं तुम्ही करेक्ट करू शकता. नंतर 6000
27 शतक सांगितलं. शतक सांगितले की 2 शून्य द्यायचे, मग काय असेल ते तुमचा आकडा लिहून टाकायचा आणि प्रत्येक घरात एक एकच आकडा लिहायचा, हे लक्षात घ्या. 27 दशक पण सांगितलं. दशक म्हणजे शून्य दिलं, इथे 27 लिहा, हे लक्षात घ्या. दशक म्हणलं 1 शून्य देऊन टाकायचं, शतक म्हणलं 2 शून्य देऊ, हजार म्हणलं 3 शून्य देऊन टाकायचे आणि त्याच्या पुढं एक 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 अंक लिहायचा. आणि 30 सांगितलेत. ह्या काय सगळ्यांची बेरीज विचारलेली आहे, बरोबर आहे. 0 7 आणि 3 10, हातचा 1 7 आणि 2 9 1 10, हातचा 1 7 आणि 2 9, म्हणजे 9000 जिथं ऑप्शन असेल तिथं तुम्ही करेक्ट करू शकता. नंतरचं उदाहरण आहे 4000 आणि 60 शतक. किती सांगितलंय? 4000 अधिक शतक म्हणलं की पहिल्यांदा 2 शून्य देऊन टाकायचे आणि 60 म्हणले मग 60 लिहायचं. म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुमचं उत्तर चुकणार नाही. 60 शतक. शतक म्हणजे 2 शून्य देऊन टाकायचे, एकक दशकाचे शून्य देऊन टाकले की तुम्हाला 0 0 0 0 0 आणि 10 म्हणजे 10,000. 4000 अधिक 60 शतक सांगितलेले आहेत, त्यामुळे आपण 6000 लिहिले. नंतरचं गणित आहे चौथं गणित सांगितलेलं त्यांनी. चौथं गणित बघूत आपण. प्रश्न क्रमांक 4. त्यांनी सांगितलंय 7 दशहजार म्हणजे किती झाले? 70,000. एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र म्हणजे किती झाले? 70,000 अधिक 70 दशक सांगितले. दशक म्हटलं की 1 शून्य द्यायचा, नंतर किती झाले? 70 आणि सांगितलंय 70 एकक. 7 दशसहस्त्र म्हणजे 70,000. 70 दशक सांगितले, दशकचा 1 शून्य द्यायचा आणि मग 70 लिहायचं आणि 70 एकक. 0 7 7 0 7 म्हणजे 70,770 उत्तर आलं पाहिजे तुमचं. जे ऑप्शन असेल तिथं सिलेक्ट करा. शेवटचं गणित आहे 5वं. प्रश्न क्रमांक 5. 500 शतक सांगितले. सॉरी 500 दशक. दशक म्हणजे 1 शून्य आणि ह्याच्यावर लिहायचे 500 अधिक 4 शतक सांगितले. शतक म्हणजे की 2 शून्य अधिक 4 0 0 0 0 4 5. लक्षात घ्या त्यांनी कशा पद्धतीने विचारलेलं आहे. 500 दशक म्हणले 500 हा आकडा 2 दशकसाठी 1 शून्य. 4 शतक म्हणले 4 लिहायचं 2 पुढे शून्य, पण शून्याच्या खाली शून्य, शून्य इकडे तिकडे झाला तर तुमची संख्या बदलू शकते. म्हणजे 5400 जिचा ऑप्शन असेल तो ऑप्शन करेक्ट आहे. आता जाऊ आपण स्वाध्याय क्रमांक 3 ला. स्वाध्याय क्रमांक 3. यामध्ये विस्तारित स्वरूपात दिलेले आहे तुम्हाला आणि त्यांची बेरीज करायची. मी 1-2 गणित सांगते. जिथं शून्याने गुंड असेल तिथं काहीही करत बसायचं नाही, शून्य देऊन मोकळं व्हायचं. पहिलं आहे 6 गुणिले 10,000 म्हणजे किती झाले? 60,000. फास्ट लिहायचं. नंतर किती आहे? 9 गुणिले 1000 म्हणजे किती झाले? 9,000. 4 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 400. 8 गुणिले 10 पण आहे. 8 गुणिले 10 म्हणजे 80 आणि नंतर आहे 0. तर 0 मिक्स केला काय नाही केला काय? 0 8 4 9 6 म्हणजे 69,480 जिथं ऑप्शन असेल तिथं करू शकता. नंतर हे चौथं गणित सांगते तुम्हाला. हे पहिलं गणित होतं. इथं पण 5 गुणिले 10,000 आहे, बरोबर आहे. 50,000 झाले. 10 गुणिले 5 म्हणजे किती झाले? 50,000 झाले. 0 गुणिले 1000 काही करायची गरज नाही. 0 गुणिले 100 काही करायची गरज नाही. 1 गुणिले 10 म्हणजे किती होणार? 10. डायरेक्ट उत्तर आलं तुमचं 005 म्हणजे 50,000. 10 उत्तर डायरेक्ट उत्तर आलं. अशा पद्धतीने आपला
घटक क्रमांक 2 अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत हा पूर्ण झालेला आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काही क्षुल्लक शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जेवढी व्हरायटी होती गणितांची मी ती सर्व सोप्या पद्धतीने युक्तीने समजावून सांगितलेली आहे. आतापर्यंत माझं जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.